श्रीकृष्ण युद्धात का हसतो? नमस्कार मंडळी. आज आपण एक असं रहस्य उलगडणार आहोत जे हजारो वर्षापासून आपल्याला आश्चर्यचकित करत आले. श्रीकृष्ण युद्धात सुद्धा का हसतो? रक्तरंजित रणभूमी, मृत्यूचं तांडव, भय, वेदना, अश्रू आणि तरीही एक व्यक्ती शांत, समतोल आणि हसतमुख, आणि ती व्यक्ती म्हणजे भगवान श्रीकृष्ण. का? कसं? काय आहे या हसण्यामागे? आज आपण केवळ एक कथा नाही, तर एक जीवनाचा आरसा बघणार आहोत, ज्यात तुमचं आमचं आयुष्यही दिसेल. कुरुक्षेत्र केवळ रणभूमी नाही, ती एक जीवनशाळा होती. कुरुक्षेत्र म्हणजे केवळ दोन कुटुंबातील वैर नव्हतं, ती धर्म आणि अधर्माची एक परीक्षा होती. अर्जुनाच्या डोळ्यासमोर त्याचे आप्त गुरुजन, भाऊ, मामा उभे होते. त्याच्यासाठी युद्ध म्हणजे मरण नव्हे, तर नात्यांचं विसर्जन होतं. अशा वेळी कृष्ण मात्र शांतपणे रथावर उभा, हातात पाचजन्य शंख, ओठावर सौम्य हास्य. हसण्याची वेळ आहे का ही कृष्णा? हा प्रश्न फक्त अर्जुनाला नव्हे, आपल्यालाही पडतो. श्रीकृष्णांचं हसू निरपेक्षतेचं आणि ज्ञानाचं प्रतीक. कृष्णाचा हसू म्हणजे उपहास नाही, गर्व नाही. त्यांचं हसू म्हणजे हे जग नश्वर आहे, प्रत्येक गोष्ट क्षणिक आहे आणि आपण केवळ यंत्र आहोत ईश्वराच्या इच्छेचं. तो अर्जुनाला सांगतो, मृत्यू म्हणजे शेवट नाही, आत्मा अमर आहे, तुझं कर्तव्य कर. श्रीकृष्ण युद्धात हसतो कारण त्याला माहिती आहे की जो जन्माला आलाय त्याला मरण अटळ आहे, पण जो कर्माच्या मार्गावर निष्ठावान आहे त्याचं हसू अमर होतं. आपल्याला आयुष्यातलं युद्ध आणि त्यावर कृष्णाचं उत्तर. आज आपलं जीवन सुद्धा एक कुरुक्षेत्र आहे. रोज आपण निर्णय घेतो, स्वार्थ की परमात्मा, भीती की निष्ठा, मोह की त्याग. प्रत्येक क्षणी आपण अर्जुन होतो. संभ्रमात थांबलेले अश्रू डोळ्यात, आणि काही वेळा आपल्यालाही वाटतं सर्व काही संपवून टाकावं. पण अशा वेळी जर मनात कृष्णाचं स्मरण असेल तर तो आपल्यालाही विचारतो, का रडतोस? उभा राहा, तुझं धर्मकर्म पार पाड. आणि मग समजतं हसण्याचे कारण म्हणजे ज्ञान. कृष्णाचं हसू म्हणजे मी या विश्वाचा एक साक्षी आहे, नट नव्हे. काही महत्वाच्या युद्ध प्रसंगातील कृष्णाचं हसू आणि त्याचा अर्थ. अर्जुनाने धनुष्य खाली ठेवलं आणि कृष्ण हसला. कृष्ण म्हणतो, तू क्षत्रिय आहेस आणि युद्ध पळवाट नाही, कर्म आहे. भीष्माचार्याने कृष्णावर बाण सोडले आणि कृष्ण हसला. भीष्म सुद्धा तेव्हा रडत होता. कृष्णाला ठाऊक होतं हे नाटक आहे, प्रत्येक जण आपलं कर्तव्य निभावतोय. द्रौपदीचं वस्त्रहरण आणि कृष्ण हसतो. नाही, तो त्या क्षणी रडणाऱ्या स्त्रीसाठी दिव्य वस्त्राची वृष्टी करतो, पण नंतर सभेला बघून जेव्हा तो हसतो तो उपहास असतो. पुरुषांनी पुन्हा एकदा आपलं पुरुषार्थ हरवले. आपण काय शिकलं पाहिजे? हसण्यामागे कारण असावं लागतं, समजूत असावीच लागते. कृष्णाचा हसू म्हणजे अज्ञानावर विजय. तो हसतो
कारण त्याला सत्याचं भान आहे. कधी कधी जीवनात कठोर निर्णय घ्यावे लागतात. शांत मनाने हसणं म्हणजे दुर्लक्ष नाही, तर साक्षी भाव. शत्रूवर राग करण्याऐवजी त्याचं कारण समजून घ्या. कृष्णाने कधीही कोणावर वैरभाव ठेवला नाही. तो प्रत्येकाशी संवाद साधतो, समजावतो. शेवटी ते त्याचं कर्म. आपण हे हसू आपल्या जीवनात कुठे शोधू शकतो? जेव्हा एखादी नोकरी केली तरी आपण समतोल राहतो. जेव्हा आपलेच अपमान करतात पण आपण मौन पाळतो. जेव्हा सर्वजण आपल्या विरोधात असतात तरी आपण योग्य मार्ग सोडत नाही, तेव्हा आपल्यात कृष्ण जागा होतो. कृष्णाचं हसू हे आपल्याला शिकून जातं की क्षणिक गोष्टीच्या दुःखात अडकवू नका. आत्म्याचं ज्ञान घ्या, कर्म करत राहा आणि विश्वास ठेवा की सर्व काही नीट होईल. शेवटचं उत्तर, का हसतो कृष्ण युद्धात? कारण त्याला माहिती आहे हा खेळ आहे. मी सूत्रधार आहे. माझ्या भक्ताने फक्त आपली भूमिका निभवायची, बाकी मी सांभाळेन. त्यांचं हसू म्हणजे मी आहे. घाबरू नकोस. मंडळी, आपण सगळेच आपल्या आयुष्यातल्या कुरुक्षेत्रात आहोत. प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या असतात, पण एक गोष्ट सारखी आहे. जर आपल्या रथात कृष्ण बसला असेल तर तो आपल्याला योग्य मार्ग दाखवेल. अगदी युद्धात सुद्धा शांतपणे हसत. हसणं ही कमजोरी नाही, ती एक श्रेष्ठता आहे. ती श्रीकृष्णांची शिकवण आहे. तर मंडळी, हाच होता आजचा आपल्या मनाला भिडणारा विषय. कृष्ण युद्धात का हसतो? जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, काहीतरी शिकायला मिळाले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या प्रत्येक कुरुक्षेत्रात कृष्ण भेटतो हीच प्रार्थना. जय श्री कृष्ण. धन्यवाद.